नमस्कार मित्रांनो. उद्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे आणि संपूर्ण राज्याचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात नक्की काय पडणार? काय सरकार जुनी पेन्शन योजना जाहीर करणार? 8व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा होणार का? की पुन्हा एकदा केवळ आश्वासनेच मिळणार? चला जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या त्या 5 मोठ्या मागण्या ज्या उद्याच्या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाच्या ठरणार आहेत. 1. जुनी पेन्शन योजना OPS. सर्वात पहिली आणि सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शन योजना. 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा हा अस्तित्वाचा लढा आहे. NPS मधील अनिश्चितता संपवून निवृत्तीनंतरची सुरक्षितता मिळावी यासाठी कर्मचारी आक्रमक आहेत. 2. 8वा वेतन आयोग. 8वा वेतन आयोग. दुसरी मागणी आहे वेतनवाढीची. वाढती महागाई पाहता केंद्र सरकारप्रमाणेच राज्यांनीही 8व्या वेतन आयोगासाठी हालचाली सुरू कराव्यात. विशेषतः फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवावा ही प्रमुख मागणी आहे. 3. बक्षी समिती अहवाल. 7व्या वेतन आयोगातील वेतनाच्या त्रुटी अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड लागू करून कर्मचाऱ्यांच्या हक्काची वेतनवाढ त्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 4. महागाई भत्ता DA आणि थकबाकी. केंद्राने महागाई भत्ता वाढवल्यावर राज्यानेही तो विनाविलंब लागू करावा आणि जो थकीत फरक आहे तो रोखीने मिळावा ही कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. 5. कंत्राटी आणि आरोग्य कर्मचारी. शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता देणे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सरकारने कोणती मागणी सर्वात आधी पूर्ण करायला हवी? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व कर्मचारी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या मागण्या OPS आणि 8वा वेतन आयोग. जुनी पेन्शन योजना लागू करा ही सर्वात मोठी मागणी. वेतन वाढीसाठी बक्षी समिती अहवाल आणि DA थकबाकी द्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करून त्यांना कायम करा. आरोग्य आणि शिक्षकांच्या विशेष मागण्यांवर लक्ष द्या.